चला, वेलकम फ्रेंड्स. आपण स्टार्ट करत आहोत. आपण ऑलरेडी चॅप्टरला सुरुवात केलेली होती. चॅप्टरचं नाव काय आपलं? चॅप्टरचं नाव ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. ओके, ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम या चॅप्टरला आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं. याचं जे बेसिक कन्सेप्ट जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत ते परत एकदा आपण काय करूया, रिकॉल करूया. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल, डू यू ऑल नो द बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स. बॉडी कशापासून तयार झालेली आहे? सेल पासून तयार झालेली आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये खूप सारे सेल्स आहेत. मिलियन्स अँड बिलियन्स अँड ट्रिलियन्स काय आहेत? सेल आहेत. खूप सारे सेल्स जर एकत्र आले, दोन किंवा दोनापेक्षा जास्त सेल्स जर एकत्र आले तर त्यांच्यापासून काय तयार होतात? टिश्यू. आणि असे खूप सारे एकच प्रकारचं फंक्शनिंग करणारे टिश्यू. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आईज मध्ये जेवढे पण टिश्यू आहेत त्या सगळ्यांचं काम एकच आहे, बघणे, टू सी. ओके, मग सगळे अशाच प्रकारचे जे सिमिलर फंक्शन करणारे टिश्यूज आहेत, हे टिश्यूज जर एकत्र आले तर त्यांच्यापासून काय तयार होतात? सॉरी, सेल्स एकत्र आले तर त्यांच्यापासून काय तयार होतात? टिश्यू. आणि टिश्यू असे खूप सारे टिश्यूज एकत्र आले तर काय तयार होतात? ऑर्गन. ओके, ऑर्गन असे 2-3 ऑर्गन्स एकत्र आले तर त्याच्यापासून काय तयार होतं? ऑर्गन सिस्टीम तयार होते. अशा खूप साऱ्या ऑर्गन सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये काम करत असतात आणि एक कंप्लीट होल बॉडी तयार होते. मग काही ऑर्गन सिस्टीम्स आपण ऑलरेडी बघितल्या होत्या, फक्त नावं बघितले, डिटेलमध्ये आपण शिकलेलो नाहीयेत. या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त 2च सिस्टीम शिकायच्या. ओके, तर सच काही ऑर्गन सिस्टीम्स कोणकोणत्या आहेत? फर्स्ट ऑर्गन सिस्टीम जर आपण म्हटली तर रेस्पिरेटरी सिस्टीम, जी ह्या चॅप्टर मध्ये शिकायचे. सर्क्युलेटरी सिस्टीम ह्या चॅप्टर मध्ये शिकायचे. कोऑर्डिनेशन सिस्टीम तुम्हाला नेक्स्ट इयरला आहे. कोऑर्डिनेशन नंतर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. एक्सक्रीटरी सिस्टीम आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्केलेटन सिस्टीम आहे. मसल्स सिस्टीम आहे. ओके, अशा प्रकारच्या एक ना अनेक किंवा एक्सक्रीटरी सिस्टीम पण आपण बघितली होती. एक ना अनेक सिस्टीम्स आहेत. या सगळ्या सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेटली काम करतात. कोऑर्डिनेटली म्हणजे काय? एका दुसऱ्याच्या मदतीने काम करतात. ओके, आणि मग काय होतं की आपली बॉडी परफॉर्म करत असते. ठीक आहे, सो ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला 2 महत्वाच्या सिस्टीम्स शिकायच्या आहेत. फर्स्ट वन आहे रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीमला आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं. काय बघितलेलं होतं बघा? रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण काय बघितलं होतं की रेस्पिरेटरी सिस्टीम किती प्रकारच्या असतात? 2 प्रकार, 3 प्रकारच्या असतात. ऑलरेडी ऍक्च्युली 2च प्रकार आहेत, पण इथे तुमच्या चॅप्टर मध्ये 3 प्रकार दिलेले आहेत. एक आहे इंटरनल रेस्पिरेशन आणि सेकंड वन आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. जे इंटरनल रेस्पिरेशन जे आहे त्यालाच काही टेक्स्ट बुक्स मध्ये सेल्युलर रेस्पिरेशन असं पण म्हणतात. ओके, सो इंटरनल आणि सेल्युलर रेस्पिरेशन हा एकच प्रकार आहे, पण तुमच्या इथे 2 वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, म्हणजे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये. ओके, असो. सो सगळ्यात पहिलं आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन आपण बघितलं होतं. ठीक आहे, काय बघितलं होतं रे? एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये 2 भाग होतात. किती भाग पडतात एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये? 2 पार्ट्स पडतात. एक आहे, सांगा बरोबर, इनहेलेशन आणि एक्सहेलेशन. इनहेलेशन म्हणजे काय? श्वास आतमध्ये घेणे, म्हणजे इनटेक ऑफ ऑक्सिजन अँड अदर गॅसेस पण त्याच्यासोबत येतात, पण आपल्याला इम्पॉर्टंट काय आपल्या बॉडीला? फक्त ऑक्सिजन. आणि एक्सहेलेशन मध्ये काय? रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकणे. मग फक्त कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकतो का? नाही, त्याच्यात अदर गॅसेस पण असतात, प्लस वॉटर वेपर सुद्धा असतं. काय असतं? वॉटर वेपर सुद्धा असतं. ओके, सो ही इनहेलेशन आणि एक्सहेलेशन ह्याला कॉम्बिनेशन मध्ये, कंबाईनली आपण काय म्हणतो रे? एक्सटर्नल रेस्पिरेशन. काय म्हणतो? रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतो. ठीक आहे, इनहेलेशनलाच एक दुसरा शब्द आहे अजून, त्याला काय म्हणतात? इन्स्पिरेशन. आणि एक्सहेलेशनला दुसरा शब्द आहे अजून, बरोबर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा भाग तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. मग आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन बघितलं होतं. त्याच्यानंतर इनहेलेशन ही कन्सेप्ट बघितली. त्याच्यानंतर आपण एक्सहेलेशन ही पण कन्सेप्ट शिकलो. त्याच्यानंतर डायफ्रॅगमचा रोल पण बघितला होता. थोडक्यामध्ये डायफ्रॅगम काय असतं? ऍक्च्युली डायफ्रॅगम अजून डिटेलमध्ये पण आपल्याला पुढे बघायचं आहे. ठीक आहे,
सो आता आपण जाऊया नेक्स्ट, दॅट इज नथिंग बट द सेल्युलर रेस्पिरेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या चॅप्टरचा, आणि हा जर समजला तर पुढे तुम्हाला आणखी याचा उपयोग कुठे होणार आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये सुद्धा याचा उपयोग होणार आहे. सो दॅट हा भाग तुम्ही व्यवस्थितपणे शिकून घ्या. चला मग आता फर्स्ट ऑफ ऑल माहिती आहे तुम्हाला ही दिस इज अवर बॉडी, ही एक्सक्रिटरी सिस्टीम दाखवली. सर आपण तर रेस्पिरेशन शिकतोय. आपण काय शिकतोय? रेस्पिरेशन म्हणजे हवा आतमध्ये घेणे, ऑक्सिजन आतमध्ये घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, इनहेलेशन एक्सहेलेशन, ही सगळी प्रक्रिया. हे मध्येच डायजेस्टिव्ह सिस्टीम कुठं आणली तुम्ही? ही मध्येच डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर याचा रोल कुठेतरी आहे कशामध्ये? सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये. ओके, थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं. तर सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं की तुम्ही जेही काही खातात, ओके, चला पहिले आपण बघून घेऊया आणि मग आपण जाऊया. बघा आता फूड टेकन इन, आपण खातो काहीतरी रोज, कारण का? वी वॉन्ट एनर्जी. आपल्याला काय पाहिजे असते? एनर्जी पाहिजे असते. आणि एनर्जीसाठी आपण काय करतो? रोज जेवण करतो, मील घेतो. मील मीन्स जेवण. ओके, मग आता हे पदार्थ आपण खाल्ले, बरोबर. खाल्ल्यानंतर ते ओसोफॅगस थ्रू कुठे जातं? आपल्या स्टमक मध्ये. आणि स्टमक मध्ये गेल्यावर काय होतं रे? ब्रेकडाऊन इनटू द सिंपल सबस्टन्सेस. हे जे फूड तुम्ही खाल्लेले त्याचं काय होतं? ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन म्हणजे काय? तुकडे 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 होतं. आता खूप डिटेलमध्ये सांगत नाही. जसं प्रोटीन अमिनो ऍसिड्स पासून बनलेले आहेत, कार्बोहायड्रेट्स ग्लुकोज पासून बनलेले आहेत. तर कार्बोहायड्रेटचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन करणं, प्रोटीनचं अमिनो ऍसिड्स मध्ये कन्व्हर्जन करणं, आणि फॅटचं फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करणं, याला म्हणतात ब्रेकडाऊन. याला काय म्हणतात? ब्रेकडाऊन. तुम्ही एवढं डिटेलमध्ये नाही, आपण नेक्स्ट इयरला शिकणार आहोत ते, किंवा 10th स्टँडर्ड मध्ये हे एवढं डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. आता आपल्याला काय महत्वाचं आहे? ब्रेकडाऊन म्हणजे तुकडे तुकडे. ब्रेकडाऊन म्हणजे काय? पुढचे तुकडे तुकडे केले, बरोबर. आणि हे तुकडे तुकडे झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन झालं सिम्पलर मॉलिक्यूल मध्ये. कशामध्ये झालं? सिम्पलर मॉलिक्यूल. आता हे स्टमक मधनं कुठे जाणार आहे? स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मधनं लार्ज इंटेस्टाईन, आणि विलाय थ्रू ते कुठे ऍब्सॉर्ब होणार आहे? बघा, ऍब्सॉर्ब्ड इन ब्लड. कुठे जाणार आहे? ब्लड मध्ये. आणि ब्लड कडून ते कुठे जाणार आहेत? सेलकडे. कारण आपल्या बॉडीमध्ये खूप सारे सेल्स आहेत की नाही? आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या सेल्स आहेत, आणि प्रत्येक सेलला एनर्जी पाहिजे. येस ऑर नो? येस ऑर नो? येस. आपल्या पूर्ण सेल्सला काय पाहिजे? एनर्जी. आणि ही एनर्जी आपल्याला कुठून मिळणार आहे? फूड मधनं मिळणार आहे. मग आता फूडचं स्टमक मध्ये होतं, स्टमक मधनं इंटेस्टाईन मध्ये गेलं. आता इंटेस्टाईन मधून प्रत्येक सेल मध्ये, आता उदाहरणार्थ इथे एक सेल आहे, पायामध्ये एक सेल आहे, तर त्या सेलला एनर्जी कोण देईल? किंवा त्याला फूड कोण देईल? तर ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम. जे फूड खाल्लंय, काय झालं? खाल्लेलं फूड डायजेस्ट झालं. डायजेस्ट झाल्यानंतर कुठे ऍब्सॉर्ब झालं रे? ब्लड मध्ये गेलं. आता ब्लड तुम्हाला सांगितलं होतं मी त्या दिवशी, थ्रू आउट द बॉडी, पूर्ण बॉडीमध्ये ब्लड पसरलेलं आहे आपलं, थ्रू द आर्टिलरीज किंवा वेन्स मधनं. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये अशा काय आहेत रे? वेन्स आहेत ना, आर्टिलरीज आहेत, वेन्स आहेत, ते पण डिटेलमध्ये शिकायचंय. ओके, सो हे ऍब्सॉर्ब झालं ब्लड मध्ये, आणि ब्लड कडनं ते कुठे गेलं? सेलकडे. कुठे गेलं रे? बघा, सेलकडे गेलं. आता सेल मध्ये काय होईल? एक वेगळ्या प्रकारची रिएक्शन होईल. आता काय काय आलंय? कोणकोणते मटेरियल ऍब्सॉर्ब केलेले आहेत बघा. सगळ्यात पहिले काय ऍब्सॉर्ब झालंय? वॉटर. वॉटर ऍब्सॉर्ब झालं. हार्मोन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आपल्यासाठी महत्वाचं काय? आपल्याला आता जे आपण सेल्युलर रेस्पिरेशन शिकणार आहोत, आपण काय शिकणार आहोत? सेल्युलर रेस्पिरेशन शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे सर? ऑक्सिजन. एक्सटर्नल रेस्पिरेशन प्रोसेस मध्ये आपण काय घेतलाय? ऑक्सिजन घेतलाय, बरोबर. हा ऑक्सिजन येतो. त्याच्यानंतर सोल्युबल किंवा डिझॉल्व्ड न्यूट्रिएंट्स. बघा, जेही काही खाल्लंय हे ब्रेकडाऊन झालं होतं, बरोबर. आणि त्याचे छोटे 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 बघा हे न्यूट्रिएंट्स तयार झाले. दिसत आहेत का तुम्हाला? इथे दिसत आहेत का न्यूट्रिएंट्स? हे न्यूट्रिएंट्स आता कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत? हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत? तर सर हे कन्वर्ट होणार आहे ग्लुकोज मध्ये. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काहीही खा, तुम्ही काही पण खा, आपली बॉडी कोणाला आयडेंटिफाय करते? फक्त ग्लुकोजला. आणि ग्लुकोज पासूनच काय बनवते? एनर्जी बनवते. बाकी कोणत्याच मॉलिक्युल्स पासून
बाकी कोणत्याच सबस्टन्स पासून एनर्जी तयार करू शकत नाही आपली बॉडी. ओके, सो जेही काही खाणार तुम्ही, कार्बोहायड्रेट खा, प्रोटीन खा, विटॅमिन्स खा, याचं कन्व्हर्जन अल्टिमेटली कशामध्ये होणार आहे? ग्लुकोज मध्ये. ठीक आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. ठीक आहे, प्लस हा तुमचा ऑक्सिजन. हे दोघं आता कुठे पोचलेत रे? हे दोघं कुठे पोचलेत आता? सेलमध्ये. कुठे पोचलेत? सेलमध्ये. आणि सेलमध्ये कोण घेऊन आले त्यांना? ब्लड घेऊन आले. ठीक आहे, सो ब्लड काय रे? तुमची एक प्रकारची बस आहे. काय? बस. जी बस तुम्हाला ट्रान्सपोर्ट करून नेते, जिकडे जायचंय तुम्हाला तिकडे घेऊन जाते. ओके, सो अशा पद्धतीने आता सेल पर्यंत आपण काय घेऊन आलेलो आहे? बोला, काय घेऊन आलेलो आहे आपण? ग्लुकोज घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, आता हे जे ग्लुकोज आहे बघा, डिझॉल्व न्यूट्रिएंट्स लाईक कोणता? ग्लुकोज. बघा, जेही काही ग्लुकोज आपण खाल्ले त्याच्यानंतर ऑक्सिजन यांची काय होते? एक रिॲक्शन. त्या रिॲक्शनला म्हणतात ऑक्सिडेशन रिॲक्शन. ते पण तुम्हाला पुढच्या वर्षी डिटेलमध्ये शिकायचं, ह्या वर्षी ते तुम्हाला नाहीये. ओके, सो ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आणि बघा ही ती रिॲक्शन इथे तुम्हाला दिलेली आहे. ओके, सो जे तुम्ही ग्लुकोज C6H12O6 जे काही ग्लुकोज तुम्ही खाल्लेत, इनहेलेशन थ्रू जे काही तुम्ही ऑक्सिजन घेतलेत, येस ऑर नो, यांची रिॲक्शन होते. ती रिॲक्शनला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन होऊन कुठे होते ही रिॲक्शन? ऍट द सेलला. एका छोट्या छोट्या सेलमध्ये ही रिॲक्शन होते, बरोबर. तर काय तयार होत आहे? कार्बन डायऑक्साइड. काय तयार झाला? हा कार्बन डायऑक्साइड प्लस H2O म्हणजे काय रे? वॉटर. वॉटर म्हणजे पण कशाच्या फॉर्म मध्ये असतं ते? वॉटर वेपरच्या. आणि काय तयार होते? खूप सारी एनर्जी तयार होते. आणि ती किती असते? खूप सारी म्हणजे 38 ATP. एटीपीचा फुल फॉर्म पण मी तुम्हाला सांगितला होता, तो काय? ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट. ओके, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचा मॉलिक्यूल तयार होतो, जो काय देतो आपल्याला? एनर्जी देतो. इट इज अ एनर्जी रिच मॉलिक्यूल. व्हॉट? एनर्जी रिच मॉलिक्यूल. आणि त्याच्यातनं आपल्याला एनर्जी मिळते आणि मग आपण आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज करत असतो. समजतंय सगळ्यांना? ऑल ऑफ यू. बघा, परत एकदा सांगतो, हा जो ग्लुकोज आहे, हा ग्लुकोज कुठून आला? सर, जे फूड आपण खाल्लं त्यातून आला. हा ऑक्सिजन कुठून आला? जे आपण इनहेलेशन केलं त्यातून हा काय आला? ऑक्सिजन आला. यांची रिॲक्शन कुठे झाली सर? सेलमध्ये झाली. कुठे झाली? सेलमध्ये. प्रत्येक सेलमध्ये ही रिॲक्शन होते. मग प्रत्येक सेलने तयार केलेली थोडी 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 एनर्जी कलेक्टिव्हली मोठी एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी आपण आपल्या डे टू डे लाईफच्या ऍक्टिव्हिटीज साठी वापरतो. मग जी सेलमध्ये रिॲक्शन झाली त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, ऑक्सिडेशन रिॲक्शन. याच्यातनं काय प्रॉडक्ट तयार होतो? हे सगळे प्रॉडक्ट आहेत. हे काय आहेत? प्रॉडक्ट. काय प्रॉडक्ट तयार होतो? कार्बन डायऑक्साइड. काय तयार होतो? जो कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर सोडतो, त्याच्यासोबत आणखी काय असते? वॉटर वेपर, पाण्याची वाफ सुद्धा असते. ओके, ऑक्सिजन घेतला, काय सोडला? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. मग हा कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर कुठून आलाय रे? फूड मधून नाही, सेल मध्ये जी रिॲक्शन झाली ऑक्सिडेशन, तर हे काय तुमचे बाय प्रोडक्ट्स आहेत, वेस्ट मटेरियल आहेत. काय? मग कामाचा मटेरियल कोण आहे? तर एटीपी, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, हा तुमचा कामाचा मॉलिक्यूल आहे, ज्याच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे? एनर्जी. काय मिळणार आहे? एनर्जी मिळणार आहे तुम्हाला. काय मिळणार आहे? उभी राहा. समजलं हे तुम्हाला? ओके, आता सर हे जे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर तयार झाले, काय? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर जे तयार झाले, आता हे कसं येणार बाहेर? तर अगेन हे कुठे टाकलं जातं? जसं जसं तुम्ही जे खाल्लेले डिझॉल्व्ह झालेला ग्लुकोज होता आणि ऑक्सिजन होता, हा कशातनं आला रे? सेलमध्ये. कशातनं आला? एका बसमध्ये बसून आला. ती बसचं नाव काय? ब्लड. ब्लड मधनं आला. तसंच आता हा कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे सुद्धा कशामध्ये जाणार आहेत?
ब्लड मध्येच जाणार. कशामध्ये जाणार? जे वेस्ट मटेरियल तयार झालेलं आहे हे वेस्ट मटेरियल कशामध्ये टाकणार? ब्लड मध्ये टाकणार. आणि आता ब्लड काय करेल? ते कॅरी करून घेईल आणि मग परत लंग्स कडे जाईल आणि कार्बन डायऑक्साईड देईल. ते आपण पुढे फर्दरली बघणार आहोत. ही रिॲक्शन कोणाला कळली नाही त्यांनी सांगा मला. कळलं सगळ्यांना? ओके. सो जो हा ग्लुकोज आहे हा फॉर्म्युला विचारला जाईल परीक्षेमध्ये किंवा ही रिॲक्शन विचारली जाईल. ओके. सो ही या रिॲक्शनला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन असं पण म्हणतात. समजलं का सगळ्यांना? एव्हरीवन अंडरस्टूड? ओके. चला नेक्स्ट. आता बघू आपण रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट येतात, कोणकोणते ऑर्गन असतात, कोणकोणते ऑर्गन्स काम करतात हे आता आपण बघूया. ठीक आहे. सगळ्यात पहिले रेस्पिरेटरी सिस्टीमची सुरुवात होते कुठून? नोज पासून. ओके. नोज आणि नोज मधला जो इंटरनल पार्ट असतो किंवा नोजच्या पाठीमागचा जो भाग असतो त्याला काय म्हणतात बघा? नोझल कॅव्हिटी. काय म्हणतात त्याला? हा जो भाग आहे याला काय म्हणणार आपण? नोज. हा तुमचा भाग काय आहे? नोझल कॅव्हिटी. ओके. नोझल कॅव्हिटी. त्याच्यानंतर एक पार्ट ज्या ठिकाणी बघा ही फूड पाईप आहे तुमची. येस ऑर नो? बघा ही फूड पाईप दिसते. तुम्ही जे खाल्ले ते हे इथे जाणार. आणि ही तुमची विंड पाईप आहे. विंड म्हणजे ज्याच्यामधनं वारा पास होणार आहे. ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या भागाला आपण काय म्हणतो? फॅरिंग्स. बघा हे नवीन शब्द आहेत तुमच्यासाठी. हे शब्द काय आहेत? नवीन आहेत. हे पाठ करायचे आहेत आपल्याला, लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. सो स्टार्ट विथ नोज. नोज नंतर काय? नोझल कॅव्हिटी. त्याच्यानंतर जिथे एकत्र येतात ते फॅरिंग्स. हा जो कंठ दिसतोय तुम्हाला ज्याच्यामधनं साऊंड प्रोड्यूस होतो त्याला काय म्हणतात? लॅरिंग्स. याला लॅरिंग्स म्हणतात. आयदरली साऊंड बॉक्स असं पण म्हणतात. काय म्हणतात? साऊंड बॉक्स. ओके. आता बघा हे दोघं एकत्र येतात आणि एक मस्तपैकी एक ट्यूब तयार होते. ओके. हिला काय म्हणतात? ट्रॅकिया. काय म्हणतात हिला? ट्रॅकिया म्हणतात. ट्रॅकिया फर्दरली काय होते रे? बायफर्गेट होते. बायफर्गेट म्हणजे डिवायडेड इंटू टू पार्ट्स. दोन भागामध्ये डिवाइड होते. एक जाते तुमच्या राईट लंग्स मध्ये, दुसरी जाते तुमच्या लेफ्ट लंग मध्ये. ओके. मग ह्याला काय म्हणतात? जी बायफर्गेट होते तिला म्हणतात ब्रॉन्की. तिला काय म्हणतात? ब्रॉन्की किंवा ब्रॉन्कस म्हणतात. ठीक आहे. आता ही ब्रॉन्की बघा डिवाइड व्हायला लागली. ब्रॉन्की डिवाइड झाली का परत? येस ऑर नो? तिला म्हणतात ब्रॉन्किओलस. काय म्हणतात? ब्रॉन्किओलस. काय म्हणतात? ब्रॉन्किओलस. आणि ब्रॉन्किओलस मग परत बघा ही तुमची ब्रॉन्की होती. ब्रॉन्की काय झाली बघा अशी डिवाइड झाली आहे का? दिसते का तुम्हाला डिवाइड झालेली? येस ऑर नो? बघा असं झाडांच्या जे रूट्स असतात रूट सारखे डिवाइड झालेली दिसते का? आता इच ब्रॉन्किओलसला असे गोल 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 सॅक्स असतात. त्या सॅक्सला काय म्हणतात? अल्व्हिओलाय. काय म्हणतात? अल्व्हिओलाय. आणि हा सगळ्यात खालचा जो पार्ट आहे हा असा मस्क्युलर पार्ट. या मस्क्युलर पार्टला काय म्हणतात? डायफ्रॅगम. डायफ्राम म्हणा, कोणी डायफ्रॅगम म्हणतं, डिपेंडिंग अपॉन द प्रोनाउन्सिएशन. ओके. डायफ्राम. ठीक आहे. परत एकदा बघूया. झोप येते? झोपू नको. परत एकदा बघू. ठीक आहे. सगळ्यात स्टार्ट विथ नोज. नोझल कॅव्हिटी. दोघं माउथची पाईप आणि नोझलची पाईप ज्या ठिकाणी एकत्र येते त्याला म्हणतात फॅरिंग्स. ओके. हा जो कंठ आहे जिथून साऊंड प्रोड्यूस होतो त्याला म्हणतात लॅरिंग्स. लॅरिंग्स नंतर ही जी ट्यूब खाली गेली हिला काय म्हणणार? ट्रॅकिया. ट्रॅकिया फर्दरली बायफर्गेट होते. दोन भागात गेली. एक गेली राईट लंग मध्ये, एक गेली लेफ्ट लंग मध्ये. सो त्यांना काय म्हणणार? ब्रॉन्की. काय म्हणणार? डॉन्की नाही बरं, ब्रॉन्की. ब्रॉन्की. ब्रॉन्की फर्दरली डिवाइड होते त्याला म्हणणार ब्रॉन्किओलस. आणि ब्रॉन्किओलसला असे छोटे 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 गोल 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 सॅक्स असतात. त्या सॅक लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? अल्व्हिओलाय. आणि सगळ्यात खाली एक लेयर असतो इथे अब्डोमिनल कॅव्हिटी आणि ही थोरॅसिक कॅव्हिटी. यांना बायफर्गेट करतो. सेंटरला असतो इथे. तिला काय म्हणणार आपण? डायफ्राम. ओके. सो हे एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी ठीक आहे. ही तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कलेक्टिव्हली ह्या सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो?
काय म्हणतो? रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो. बघा किती सारे ऑर्गन्स कलेक्टिव्हली काम करतायत की नाही, आणि त्याच्यामुळे तर आपण इनहेल आउटहेल करू शकतो आणि सेल लेवलला एनर्जी प्रोड्यूस होते. या सगळ्या ओव्हरऑल रिॲक्शनला आपण काय म्हणतो? रेस्पिरेशन असं म्हणतो. चला मग वन बाय वन सगळे पार्ट आपण बघूया. सगळ्यात पहिला भाग काय आहे? नोज. सगळ्यात पहिला पार्ट काय आपला? नोज. ओके, नोजचं काय काम आहे? नोस्ट्रिल्सचं काय काम आहे? बघा सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपल्या चेहऱ्याची सौंदर्यता वाढवणे, ब्युटीनेस वाढवणे. उदाहरणार्थ इमॅजिन करा, नाक कापून टाकलं, शूर्पणखा दिसणार मग आपण. ओके, सो ब्युटीनेस, त्याचा काही संबंध नाहीये, ऍज मी सच तुम्हाला सांगितलं फक्त. ओके, सो ब्युटी वाढवणे हे काम नाहीये. जर सगळ्यांचंच नाक नसतं तर मग काय ते विशेष वाटलं पण नसतं आपल्याला. ओके, सो नाकाचं काम काय आहे? सगळ्यात पहिले तर फिल्ट्रेशन. काय काम आहे? फिल्ट्रेशन करणे. कारण नाकामध्ये काय असतं? हेअर्स असतात, स्मॉल 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 हेअर्स असतात नाकामध्ये. आपण जोही काही एअर इनहेल करतो, एअर मध्ये सगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत, डस्ट पार्टिकल आहेत, बरोबर, बॅक्टेरिया सुद्धा आहेत, व्हायरसेस सुद्धा आहेत. आपल्याला ते दिसतात का डोळ्यांनी? डस्ट पार्टिकल दिसतं का डोळ्यांनी? नाही. सो ते जी एअर आहे ती एअर फिल्टर करण्याचं काम कोण करत असतं? नोज. नोज मधले असलेले हेअर्स. त्याच्यानंतर एक बाउमन ग्लँड नावाची एक ग्लँड असते वरती. ओके, जर तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी बॉमन नावाची ग्लँड असते. ओके, या ग्लँडचं काय काम आहे? टू प्रोड्यूस म्युकस. काय प्रोड्यूस करणे? म्युकस म्हणजे काय? एक असा चिपचिपा पदार्थ जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतो? शेंबूड. ओके, सो म्युकस, तो म्युकस प्रोड्यूस करणे नाकामध्ये. ओके, मग काय होईल रे? तो चिकट पदार्थामुळे काय होईल? जेही काही डस्ट पार्टिकल आहेत ते तिथे जाऊन चिकटतील, बरोबर आहे की नाही? आणि मग फिल्टर झालेली एअर पुढे पास होईल. कारण जर ती फिल्टर झाली नसती तर काय झाली असती रे? लंग्स मध्ये जाऊन जाऊन डस्ट जमा झाली असती. मग जसं महिन्यातनं वर्षातनं एकदा आपण घराची साफसफाई करतो तशी लंगची सफाई करावी लागली असते. अशी झटकून झटकून डस्ट पार्टिकलला हकलावं लागलं असतं. ओके, कळतंय तुम्हाला? सो ती डस्ट पार्टिकल्स आतमध्ये जाऊ नये, दॅट्स वाय आपल्या नोज मध्ये काय असतात? हेअर्स आणि म्युकस पण असतं. म्युकस कशामुळे तयार होतं? बोमन्स ग्लँड नावाची एक ग्लँड असते, ती ग्लँडचं काय काम आहे? म्युकस सिक्रेशनचं. बोमन्स ग्लँड. कोणती ग्लँड? बोमन्स ग्लँड. ओके, याच्यामुळे काय तयार होतं रे? म्युकस तयार होतो आणि हवा फिल्टर होते. कळलं का तुम्हाला? ही रेस्पिरेटरी सिस्टीम मधलं, रेस्पिरेटरी सिस्टीम वर प्रश्न विचारला जातो. फिल इन द ब्लँक्स मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्ट्स विथ डॉट डॉट डॉट. रेस्पिरेटरी सिस्टीमची सुरुवात कशाने होते? स्टार्ट्स विथ नोज. कशाने सुरुवात होते? नोज. आता सेकंड वन इज द नोजल कॅव्हिटी. अगेन हा नोज आहे तर नोजचा हा मधला भाग, याला काय म्हणणार आपण? नोजल कॅव्हिटी. नाकाचा जरासा पुढचा भाग, इंटरनल पार्ट ऑफ द नोज. नोजचा काय? हा इंटरनल पार्ट. आणि हा कसा आहे रे? इट इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर कसं आहे? कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. कसं स्ट्रक्चर आहे? कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. ठीक आहे, याचं इम्पॉर्टंट फंक्शन काय? पहिलं काम काय? ब्रीदिंग करणे, हवा आतमध्ये घेणे, बाहेर सोडणे, ऑक्सिजन इनहेल करणे, कार्बन डायऑक्साइड एक्सेल करणे. त्याच्यानंतर स्मेलिंग, चांगलं काय वाईट काय, काय कशाचा छान वास येतोय का घाण वास येतोय, परफ्यूमचा वास आहे का गटारीचा वास आहे का आणखी कशाचा वास आहे, हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर स्मेलिंग इम्पॉर्टंट आहे का नाही? शेजारच्या घरामध्ये बिर्याणी बनली आहे का काय बनलंय, का चटणी भाकर खाताय? यस ऑर नो? हे कशाने कळतं? स्मेलिंगने. सो स्मेल करणे आणि नथिंग बट द मोस्ट इम्पॉर्टंट फिल्ट्रेशन. ओके, हा फिल्ट्रेशनचा भाग आहे जो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलाय की ज्याच्यामध्ये हेअर आणि म्युकस कंबाईनली काम करतात आणि त्याच्यामुळे काय होतं? फिल्ट्रेशन होतं आणि क्लीन एअर पुढे पास होते. फॅरिंग्स. फॅरिंग्स हा असा भाग आहे की ज्या ठिकाणी काय कनेक्ट होतं रे? फूड पाईप आणि विंड पाईप एकाच ठिकाणी ओरिजिनेट होतात. बघा या ठिकाणी हा फूड पाईप आहे, दिसतोय तुम्हाला, आणि हा विंड पाईप आहे. कुठे एकत्र येत आहेत? बघा या पॉइंटला एकत्र येत आहेत. तो याला काय म्हणणार आपण? फॅरिंग्स असं म्हणणार. याला काय म्हणणार आपण? समजतंय? ऑल ऑफ यू अंडरस्टँड?
फॅरिंग्स. काय म्हणणार याला? या ठिकाणी एकत्र येतात. सो हा काय फॅरिंग्स वाला पार्ट आहे. ओके, कळत आहे तुम्हाला? आता एक महत्वाचं, एकदम महत्वाची, इथे एक लीड आहे, दिसते का तुम्हाला ही लीड? येस, ही लीड खूप महत्वाची, ही लीड खूप महत्वाची आहे. अदरवाईज जनरली ही लीड ऑलवेज काय असते? ओपन असते. ही लीड काय असते? ओपन. आपण हवा घेतो सोडतो, घेतो सोडतो, सो ही एक लीड आहे, याला वॉल म्हणा हवं तर, ही ऑलवेज काय असते? ओपन असते. बट जेव्हा आपण जेवण करतो, काय करतो? जेवण करतो, जेवण केल्यावर आपण काय करतो? ते घास गिळतो. ओके, मग तो घास गिळताना काय होते की ही जी लीड आहे, ही लीड अशी क्लोज होते. समजलं का? ही लीड अशी काय होते? क्लोज होते, सो दॅट आपण जे खाल्लेलं फूड आहे हे काय होतं? फूड पाईप मधनं खाली ओसोफॅगस थ्रू कुठे जातं? स्टमक मध्ये जातं. ते विंड पाईप मध्ये एंट्री करत नाही. बट कधी कधी तुमचं लक्ष मोबाईल मध्ये, जेवण पण चालू आहे, वा 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 वा, हसता हसता काय होतं? ठसका लागतो तुम्हाला. मग आई मागून एक दोन बुक्का घालते, दोन चार लाता बिता घालते. ओके, हे कशामुळे होतं रे? की तुमचं कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्याकडे, मेंदू थोडासा बायफर्गेट झाला आणि मेंदूने प्रॉपर कमांड दिली नाही, आणि मेंदूने प्रॉपर कमांड न दिल्यामुळे ही तुमची विंड पाईप, ही जी लीड आहे, ही लीड ओपनच राहिली आणि हा घासाचा एखादा कण इकडे नाकामध्ये घुसून गेला, म्हणजे विंड पाईप मध्ये घुसला. आता तो विंड पाईप मध्ये घुसणं चांगलं नाहीये. मग शरीर म्हणतं की आता घुसला तर घुसला, आता तो बाहेर निघायला पाहिजे, म्हणून तो ठसका येतो. ठसका येतो म्हणजे काय? की जी तुमचे लंग्स आहेत हे हाय प्रेशरने हवा सोडतात, एकदम हाय प्रेशर मध्ये, मग ते नाकातनं निघून जातं कधी, किंवा तोंडामधनं पण निघून जातं. जो काही घास अडकलेला आहे, दाना आहे एखादा, तर तो निघून जातो. सो ही लीड आहे, अ लीड प्रेझेंट देअर कुठे रे? बिगिनिंग ऑफ द विंड पाईप. विंड पाईपच्या बिगिनिंगला प्रेझेंट असते. ह्याचं काय काम आहे? की ही लीड काय करते? क्लोज करते. कोणाला क्लोज करते? विंड पाईपला ड्युरिंग पासिंग ऑफ फूड. पासिंग ऑफ फूड कधी होतं? जेव्हाही काही आपण खातो, जेवतो त्यावेळेस. ओके, आणि नॉर्मली ती ऑलवेज कशी असते? ओपन असते. नॉर्मली ती कधी कशी असते? विंड पाईपची जी लीड असते ऑलवेज काय असते? ओपन आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे, अदरवाइज विंड पाईप रिमेन्स ओपन. हेन्स एअर पासेस थ्रू द फॅरिंग्स विथ विंड पाईप. समजा समजा ही लीड क्लोजच झाली तर कायमची, मग झालं रामनाम, गुलाबजामुन मस्त है. ओके, सो ही पाईप, म्हणून म्हणतात ना, बडे बुजुर्ग कह गए हैं कि खाना खाते वक्त सिर्फ खाना ही खाना चाहिए, दुसरे जगहों पर ध्यान नहीं देना चाहिए. आताची जनरेशन मोबाईल पाहिजे, जेवण पाहिजे, किंवा टीव्ही पाहिजे, जेवण पाहिजे, सिरियल्स बघता बघता जेवण, 4 दिवस सासूचे 10 दिवस सुनेचे. ओके ओके, समजलं तुम्हाला? पुढे जाऊया आपण. इथपर्यंत काही शंका आहे तुम्हाला? ठीक आहे, पुढचा पार्ट आहे विंड पाईप. आतापर्यंत काय काय शिकलोय आपण? आता आपण काय शिकतोय? रेस्पिरेटरी सिस्टीम शिकतोय. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गन्स काम करतायत ते बघतोय. सगळ्यात पहिलं काय बघितलं? नोज, त्याच्यानंतर बघितलं नोझल कॅव्हिटी, त्याच्यानंतर बघितलं फॅरिंग्स. फॅरिंग्स मध्ये काय होतं की फूड पाईप आणि विंड पाईप एकाच ठिकाणी येतात, बरोबर, एकाच ठिकाणी ओरिजिनेट होतात. त्या ठिकाणी फूड पाईपला काय असतं? एक लीड. लीड काय करते? प्रिव्हेंट करतं, जेवताना अन्न काय जायला पाहिजे? स्टमक मध्येच जायला पाहिजे थ्रू ओसोफॅगस, ते फूड पाईप मध्ये जायला नको, म्हणून ती काय करते? अडवते. समजतंय तुम्हाला ऑल ऑफ यू? ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे आणि दॅट इज नथिंग बट द विंड पाईप. विंड पाईपचं काय दुसरं काम नाहीये. ओके, ही विंड पाईप आहे जी इथे दाखवली बघा, ही काय तुमची विंड पाईप आहे. विंड पाईप सुरुवातीला ब्रॉडन आहे बघा, मोठी आहे का? येस. का? कारण इथे आपलं लॅरिंग्स आहेत. लॅरिंग्स म्हणजे काय? साऊंड बॉक्स आहे. साऊंड बॉक्स आहे. जनरली याचा पिच किती असतो? पिच डू यू नो पिच? आवाजामध्ये हार्शनेस असतो किंवा सॉफ्टनेस असतो, स्वीटनेस असतो. हा, मुलांचा आवाज हार्श असतो का? कारण इथून जो निघणारा आवाज आहे म्हणजे त्याला पिच म्हणतात. मुलांमध्ये किंवा माणसांमध्ये तो पिच काय असतो? हायर असतो. किती असतो? 20.
20च्या आसपास असतो. आणि तेच गर्ल्स मध्ये किंवा वुमन्स मध्ये तो पिच 5 ने कमी असतो, 5 ने कमी असतो. म्हणजे जर आपला 20 असेल तर त्यांचा पिच किती असतो? 15. आणि म्हणून बघा मुलींचा आवाज कसा असतो? सॉफ्ट असतो. आणि मुलांचा आवाज कसा असतो? हार्श असतो. तो हात काढून घे बेटा, त्याच्यामुळे तू स्वर्गात चाललीस नाही ना. हा चला मग बघा, ही ऍट द स्टार्टिंगला तुम्हाला तो काय दिसतोय? स्वॉलन दिसतोय. स्वॉलन म्हणजे काय? मोठा फुगलेला दिसतोय. आणि मग नंतर नॉर्मल आहे. ओके, विंड पाईपचं काम काय? हवा पास होणे, पासिंग ऑफ एअर, एअर पास होणे. आणि पुढे काय होतं? दॅट विंड पाईप बायफर्गेट्स. विंड पाईप काय होते? बायफर्गेट इनटू द टू पार्ट्स, दोन भागामध्ये बायफर्गेट होते. एक विंड पाईप आहे, ती कुठे एंटर करते? ही, हा काय तुमचा राईट लंग आणि हा काय तुमचा लेफ्ट लंग. हा भाऊ कोणाकडे बघतोय? तुमच्याकडे. म्हणून हा त्याचा राईट झाला, हा त्याचा लेफ्ट झाला. ओके, आता तुम्ही त्याला बघताय तर तुम्ही याला राईट म्हणू नका आणि याला लेफ्ट म्हणू नका. तुमचा राईट तर त्या भाऊचा काय आणि तुमचा लेफ्ट तर त्या भाऊचा काय. ओके, असं समजा. समजलं का? हा, मग हा आहे लेफ्ट लंग, हा आहे राईट लंग. समजतंय तुम्हाला? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ओके, सो जो विंड पाईप आहे दॅट बायफर्गेट इनटू द टू पार्ट्स, वन पार्ट और वन, त्याला ब्रॉन्की म्हणतात. ओके, सो वन ब्रॉन्की एंटर्स इनटू द राईट लंग, वन ब्रॉन्की एंटर्स इनटू द लेफ्ट लंग. अगेन that bronchi get divided again and again just like a रूट सारखे ते काय होतात? डिवाइड होतात. आणि त्याला आपण मग काय म्हणतो? ब्रॉन्किओलस असं म्हणतो. काय म्हणतो? ब्रॉन्किओलस. ओके, इथे तेच दिले बघा. विंड पाईप बायफर्गेट्स इन द थोरॅक्स, वन ब्रांच एंटर्स इनटू द राईट लंग अँड द अदर इनटू द लेफ्ट लंग. एक राईट लंग मध्ये जाते, एक लेफ्ट लंग्स मध्ये जाते. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? याच्यामध्ये काही शंका आहे? आता सगळ्यात महत्वाचा भाग, ज्याच्यासाठी म्हणजे द हिरो ऑफ द पिक्चर, या सगळ्या पिक्चरचा हिरो, रेस्पिरेटरी सिस्टमचा हिरो कोण? लंग्स. आता आपल्याला कुठे एंट्री करायची? लंग्स मध्ये एंट्री करायची. ओके, लंग्स मध्ये गेल्यावर आपल्याला काय दिसतं रे? बघा, लंग्स इज प्रेझेंट ऍट द आयदर साइड ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी, किंवा हा जो पार्ट आहे बॉडीचा, या बॉडीच्या दोन्ही साईडला, म्हणजे राईट साईडला सुद्धा आहे, लेफ्ट साईडला सुद्धा आहे. दोन लंग्स दिलेले आहेत का आपल्याला? येस. बॉडीमध्ये आपले किती लंग्स आहेत? बघा, हा एक राईट लंग आणि हा तुमचा काय आहे? लेफ्ट लंग आहे. ओके, ही जी थोरॅसिक कॅव्हिटी बघा इथून स्टार्ट होते. ही जी थोरॅसिक कॅव्हिटी इथपर्यंतचा जो पोर्शन आहे आपला, हा एवढा, हा थोरॅसिक कॅव्हिटीचा मॅक्सिमम एरिया, जास्तीत जास्त एरिया कोणी कव्हर केलाय? लंग्सने केलेला आहे. बघा, मॅक्सिमम एरिया ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय द लंग. समजलं? आणि ह्या दोन लंग्सच्या सेंटरमध्ये, या दोन लंग्सच्या सेंटरमध्ये म्हणजे इथे कुठेतरी थोडासा लेफ्ट साईडला झुकलेला हा असा तुमचा काय आहे रे? हार्ट. ओके, हा असा या ठिकाणी काय तुमचा असा हार्ट, स्लाइटली बेंड टुवर्ड्स द लेफ्ट साइड. कोणत्या साईडला बेंड आहे? चुकीचं आहे का? हा, इकडे लेफ्ट, असा. समजलं? हा लेफ्ट आहे ना, भाऊ तुमच्याकडे बघतोय, हा काय लेफ्ट आहे. कन्फ्युजन होतं राईट लेफ्ट, लेफ्ट राईट. सो हे समजून घ्या जरा. हा, भाऊ तुमच्याकडे बघतोय म्हणून तुमचा राईट तर त्याचा लेफ्ट, तुमचा लेफ्ट तर त्याचा राईट. ओके, समजतंय ना एव्हरीबडी? ठीक आहे, कळलं मग तुम्हाला? आता हा जो तुमचा लंग आहे, या लंगला प्रोटेक्शन म्हणून, लंग्सला प्रोटेक्शन पाहिजे की नाही? संरक्षण पाहिजे की नाही? आता समजा, आता मी बॉडी बिल्डर आहे, बॉक्सर आहे, आणि मी काय करतो रे, एक आपल्या ऋत्विकला अशी बुक्का मारला, छातीमध्येच बुक्का मारला. समजा इमॅजिन करा की जर आपल्याकडे ह्या रिब्स असल्या नसत्या तर, रिब्सच नसती तर, ही थोरॅसिक कॅव्हिटीज राहिली नसती तर, हाडं आहेत ना इथं, दिसतात ना हाडं, ही रिब केज नसती, रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा नसतात तर डायरेक्ट बुक्का कुठे लागला असता? म्हणजे जे लंग्स आहेत हे प्रोटेक्ट करून ठेवलेले आहेत.
कुठे प्रोटेक्ट करून ठेवलेले? केज मध्ये, रिब केज मध्ये. रिब केजला दुसरं नाव काय? थोरॅसिक कॅव्हिटी. पूर्ण पार्टला, अर्थात त्यालाच नाही रिब केज. ओके, सो प्रोटेक्ट करून ठेवलेला आहे. प्लस आणखी एक सुरक्षा म्हणून काय? एक डबल मेम्ब्रेन आहे, 2 लेयर्स आहेत याच्यावर. आणखी एक मेम्ब्रेन, ही अशी दुसरी एक मेम्ब्रेन, अशा 2 लेयर्स आहेत बघा. डबल लेयर कव्हरिंग आहे त्याला. जसं प्लास्टिकच्या पन्न्या असतात ना, मोबाईलला वरतून कव्हरिंग असते किंवा मोबाईलचा बॉक्स असतो त्याला एक लेयर असते वरती, तसे याला किती लेयर्स आहेत? 2 लेयर्स आहेत. त्या लेयर्सला काय नाव आहे रे? काय नाव आहे? प्लुरेला किंवा प्लुरा. काय? प्लुरा. काय नाव आहे? राहील लक्षामध्ये? प्लुरा. आता ह्याचं काय काम आहे बघा. याच्यामध्ये जो भाग दिसतोय, जी एम्प्टी स्पेस दिसते, या एम्प्टी स्पेस मध्ये काय भरलेलं असतं रे? लिक्विड भरलेलं असतं. काय भरलेलं असतं? म्हणजे या 2 प्लुराच्या मध्ये काय असतं? लिक्विड. कशासाठी असतं ते? फॉर शॉक ऍब्झॉर्प्शन साठी. कशासाठी? चुकून यदा कदाचित तुम्ही पडलात, छातीवरच पडलात, समजा क्रिकेट खेळतायत, कॅच पकडायला गेले, पायामध्ये पाय अडकला आणि जाऊन कुठे पडले? छातीवर. दणका लागेल की नाही? मार लागेल की नाही? मार लागेल. तर थोडाफार तर झटका बसेलच ना. आणि तो झटका जर डायरेक्ट लंग्सला बसला तर? म्हणून त्याच्यासाठी ही आउटर कव्हरिंग असते आणि त्याच्यामध्ये लिक्विड भरलेलं असतं. आणि ते लिक्विड काय करतो? मग तो जो शॉक लागलाय, जो धक्का लागलाय, तो धक्का, तो शॉक काय करून घेतं? ऍब्सॉर्ब करून घेतं. काय करून घेतं? आणि मग त्या तुमच्या लंग्सला प्रॉब्लेम येत नाही. ओके, बघा किती म्हणजे ह्युमन बॉडी फुल्ली कव्हर्ड आहे. तुम्हाला जबरदस्त कव्हरिंग करून दिलंय, जबरदस्त प्रोटेक्शन दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी खूप काळजी घेतलेली आहे. अशी ही आपली बॉडी डेव्हलप झालेली आहे. डे बाय डे, डे बाय डे आपल्या बॉडीमध्ये अजूनही काय होत आहेत? ऍडॉप्टेशन्स होत आहेत, चेंजेस होत आहेत, बदल होतात. कळतंय तुम्हाला? लंग्स कसे आहेत रे? इलॅस्टिक लाईक अ स्पॉन्ज. स्पंज कसं असतं? इलॅस्टिक. दाबलं की परत ओपन होतं, दाबलं की परत इट्स गेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. जस्ट लाईक दॅट तुमचं लंग्स पण काय? इलॅस्टिक आहे. समजा लंग्स इलॅस्टिक नेचरचे नसते तर ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स झाले असते का? किंवा जो डायफ्रॅगम आहे, पुढे बघणार आहेत आपण, हा डायफ्रॅगम काय करतो? याला दाबतो, म्हणजे प्रेशर अप्लाय करतो, प्रेशर रिलीज करतो, प्रेशर अप्लाय करतो, रिलीज करतो. सो दॅट काय होतं? तुमची एअर इनहेल होते आणि एक्सहेल होते. ओके, तिथे काय मोटर लावली आहे का? गॅस ओढायला, एअर ऍब्सॉर्ब करायला? नाही. समजतंय ऑल ऑफ यू? सो इलॅस्टिक नेचरचे हे 4-5 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा काय लक्षात ठेवणार? की लंग्स आयदर साईडला प्रेझेंट आहे, दोन्ही साईडला लंग्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. दुसरा मुद्दा काय लक्षात ठेवणार? की लंग्स कुठे प्रोटेक्ट करून ठेवलेले आहेत? थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. कुठे प्रोटेक्ट केलेले आहेत? थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. आणि मॅक्सिमम एरिया कोण कव्हर करतं? थोरॅसिक कॅव्हिटीचा लंग्स. त्याच्यानंतर लंग्स हे प्रोटेक्ट करून ठेवलेले आहेत बाय मीन्स ऑफ 2 लेयर्स आहेत. आणि या लेयर्सला काय म्हणतात? प्लुरा. काय म्हणतात? प्लुरा. आणि तुमचं लंग्स हे कोणत्या नेचरचं आहे? इलॅस्टिक नेचरचं आहे. इलॅस्टिक लाईक अ स्पंज. स्पंज सारखं आहे. कळलं तुम्हाला? लंग्स. आता बघा, हा जो पार्ट आहे बघा, तुम्हाला काय सांगितलं होतं मी? जर तुमच्या लक्षात येत असेल तर ही तुमची काय रे? विंड पाईप आहे, बरोबर? ट्रॅकिया म्हणतो आपण त्याला. हा बायफर्गेट झालं, याला आपण नाव दिलं होतं ब्रॉन्की. ओके, ही ब्रॉन्की लंग्स मध्ये आली, ही तुमचे लंग्स आहे. आता हे काय झाले? बायफर्गेट झाली, बायफर्गेट झाली, इथे पण बायफर्गेट झाली, आणि एक ब्रांच इथे आलेली दिसते तुम्हाला. दिसते का एक ब्रांच आलेली? आता याला गोल 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 दिसत आहेत का तुम्हाला हे असे? ओके, सो दिस सॅक लाईक स्ट्रक्चर, छोटू छोटूसे सॅक लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज अल्व्हिओलाय. काय? अल्व्हिओलाय. आणि तुम्हाला जर दिसत असेल तर अल्व्हिओलाय इज कव्हर्ड विथ द, एक रेड कलरची वाहिनी दिसते, एक ब्ल्यू कलरची वाहिनी दिसते. हिला म्हणतात आर्टरीज. काय म्हणतात? आर्टरी. आणि हिला काय म्हणतात? वेन्स. काय म्हणतात? आर्टरी अँड वेन्स. पण हे आर्टरी नाही ऍक्च्युली, या छोटू छोटूशा एकदम केस, जसं केसाचं स्ट्रक्चर आहे, इतक्या बारीक 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 वेन्स आहेत.
यांना म्हणतात कॅपिलरीज. काय म्हणतात? सो ह्या कॅपिलरीज आहेत, ज्या रेड कलरच्या कॅपिलरीज आहेत त्यांच्यामध्ये आहे प्युअर ब्लड. हे नंतर बघणारच आहोत आपण प्युअर ब्लड कसं तयार होतं. आणि ह्या ज्या ब्ल्यू कलरच्या वेन्स दिसतात यांना म्हणतात, यांच्यामध्ये काय कॅरी होतं? इम्प्युअर ब्लड. कोणतं ब्लड? प्युअर ब्लडलाच ऑक्सिजिनेटेड ब्लड असं सुद्धा म्हणतात. ओके. आणि इम्प्युअर ब्लडला डीऑक्सिजिनेटेड ब्लड असं म्हणतात. समजतंय ऑल ऑफ यू? अंडरस्टूड? कळलं? अल्व्हिओलाई कसे दिसतात कळलं का तुम्हाला? ओके. चला मग इथे काय म्हटले बघा, lungs are made up of many small compartment जसे सॅक लाईक स्ट्रक्चर, त्यांना आपण काय म्हणतो? अल्व्हिओलाई. सो आपल्या बॉडीमध्ये किती अल्व्हिओलाई प्रेझेंट आहेत रे? 480 मिलियन्स. किती? 400 म्हणजे किती करोड झाले ते? 48 करोड. जवळजवळ आपल्या बॉडीमध्ये 48 करोड. काही बुक्स मध्ये 740 बीटी पण दिसतं. ओके, इट व्हॅरीज. ठीक आहे. आता काही बुक्स मध्ये काय, पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये किती दिले? 480 मिलियन्स दिलेले. ओके, कळलं? आणि या अल्व्हिओलाइज भोवती हे जे अल्व्हिओलाइज आहेत, ओके, हे जे अल्व्हिओलाइज आहेत, या अल्व्हिओलाइजच्या अवतीभोवती तुम्हाला एक रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज दिसतात. दिसतात का? कॅपिलरीज आलेल्या रेड कलरच्या कॅपिलरीज, ब्ल्यू कलरच्या कॅपिलरीज आलेल्या दिसतात का? ओके. सो बघा, रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड ईच अल्व्हिओलाई. प्रत्येक अल्व्हिओलाईच्या आजूबाजूला तुम्हाला काय दिसतात रे? काय दिसतात? दिसतात का कॅपिलरीज? बघा ना, ह्या कॅपिलरीज दिसत आहेत का? बघा, खूप साऱ्या कॅपिलरीज आहेत. या कॅपिलरीजचं पण काहीतरी महत्वपूर्ण काम आहे. समजतंय सगळ्यांना? याच्यामध्ये काही शंका आहे? बघा, हे जर समजलं असेल तर तुम्हाला आता पुढचं जे फंक्शन आहे, कोणाचं फंक्शन? लंग्सचं फंक्शन. मेन फंक्शन काय? एक्सचेंज ऑफ गॅसेस. हे जे फंक्शन आहे हे फंक्शन प्रॉपरली कळेल. इथपर्यंत कोणाला काही शंका आहेत? नाही. परत एकदा थोडस क्विक रिकॅप करून घेऊ, क्विक रिव्हिजन करून टाकू. आपण काय बघितलं रे? रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन्सचा स्टडी केला. सगळ्यात पहिला पार्ट कोणता होता? नोज. दुसरा काय होता? नोझल कॅव्हिटी. तिसरा पार्ट काय बघितला? फॅरिंग्स. नंतर लॅरिंग्स हा पण एक प्रकार असतो जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. असो. फोर्थ पार्ट काय होता? ट्रॅकिया. ओके. ट्रॅकिया फॉरगेट होऊन काय होतो? ब्रॉन्की. ओके, ब्रॉन्की. त्याच्यानंतर आपण फिफ्थ पार्ट काय बघितला? लंग्स हा भाग बघितला. ओके. आणि लंग्स मध्ये तुम्हाला काय सापडले? छोटे छोटे अल्व्हिओलाइज. ओके, म्हणजे आपण आता कुठपर्यंत येऊन पोहोचलोय? अल्व्हिओलाई पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला खूप डिटेल मध्ये बघायचंय की एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेसचं एक्सचेंज कसं होतं? एक्सचेंज म्हणजे काय? देवाणघेवाण. एक्सचेंज म्हणजे काय माहितीये तुम्हाला? एक्सचेंज काय होतं? हे बघा, ऑक्सिजन घेतला आणि त्याच्या बदल्यात काय रिटर्न केलं आपण? कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. ओके. सो हेच एक्सचेंज कसं होतं हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. पुन्हा एकदा थोडस क्विक रिव्हिजन करू आपण. बघा, आपण ऑक्सिजन घेतला. घेतला का तुम्ही ऑक्सिजन? ऑक्सिजन कुठे जाऊन पोहोचला तुमचा? लंग्स मध्ये. लंग्स मधून तो कुठे गेला? ब्लड मध्ये. आणि ब्लड कडनं कुठे चालला? सेलकडे. कुठे चाललाय? सेलकडे. ओके. सो या लंग्स मध्ये आता ज्या काही ऍक्टिव्हिटीज होणार आहेत, तुम्ही इनहेल केलेला ऑक्सिजन कुठे आला होता? बघा, नोज मध्ये आला, फॅरिंग्स मधून लॅरिंग्स कडे, ट्रॅकियाकडे, ट्रॅकियाकडनं बायफर्गेट ब्रॉन्की, ब्रॉन्किओलस, ब्रॉन्किओलस कडनं आता कुठे आलाय? अल्व्हिओलाई. फायनली कुठे येऊन पोहोचलाय रे तो? अल्व्हिओलाई मध्ये आलेला आहे. ओके. हे पुढचा भाग आहे, ग्लुकोज वगैरे तयार झालं, मायटोकॉन्ड्रिया, हा थोडा डिटेल मधला भाग आहे पुढचा, जो तुम्हाला नेक्स्ट इयरला शिकायचा आहे. ह्या वर्षी काय एवढं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा. बघा, आपण हा काय काढली? एक छोटीशी अल्व्हिओलाई, एक सिंगल अल्व्हिओलाई घेतली. काय? सिंगल अल्व्हिओलाई घेतले. परत एकदा बघू. ऑक्सिजन घेतला, नोज, नोस्ट्रिल मधनं आला फॅरिंग्स, फॅरिंग्स मधनं आला लॅरिंग्स, हा तुमचा ट्रॅकिया,
बायफर्गेट झाला, कुठे गेला? लंग्स मध्ये. लंग्स मधून आता कुठे? ब्रॉन्किओलस मध्ये. ब्रॉन्किओलस मधनं कुठे आला? अल्व्हिओलाय मध्ये. छोटूशा आला का रे? या अल्व्हिओलाय मध्ये आला का? बघा ऑक्सिजन आहे ना, तो आपण जरा रेड रेड दाखवूया. हा ऑक्सिजनने एंट्री केली. केली का एंट्री? ऑक्सिजन आलाय. आता आपण ऑलरेडी शिकलो होतो की देर इज अ रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज अराउंड द अल्व्हिओलाय. अल्व्हिओलायच्या आजूबाजूला रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज असतं, म्हणजे खूप साऱ्या कॅपिलरीज असतात. असतात की नसतात? असतात. ओके. आता त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या कॅपिलरीज बघितल्या होत्या. एकीचा कलर होता रेड आणि एकीचा कलर काय होता? ब्ल्यू. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याचा कलर रेड असणार आहे तिला काय म्हणणार आपण? प्युअर ब्लड. तिच्यामध्ये काय असणार आहे? प्युअर ब्लड. आणि जिचा कलर आपल्याला ब्ल्यू दिसणार आहे तिला काय म्हणणार आहेत आपण? इम्प्युअर ब्लड. इम्प्युअर ब्लड म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं समजून घेऊया की ब्लड इम्प्युअर कसं झालं. आपण डायजेशनची प्रक्रिया बघितली होती. फूड खाल्लं, फूड स्टमक मध्ये गेलं, स्टमक मध्ये त्याचं ब्रेकडाऊन झालं होतं ब्रेकडाऊन. नंतर ते ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केलं आणि ब्लड मधनं कुठे गेलं होतं रे? सेल मध्ये गेलं होतं. समजतंय का तुम्हाला? कुठे आलं रे? ते सेल मध्ये आलं. ओके. काय आलं होतं? ग्लुकोज. काय आलं होता? ग्लुकोज प्लस हवेमधला ऑक्सिजन जाऊन काय तयार झालं होतं? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आणि एटीपी म्हणजे एनर्जी तयार झाली होती का? बघितलं होतं हे. मग आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, मी तुम्हाला प्रश्न पण विचारला होता की हा कार्बन डायऑक्साईड आणि हे वॉटर वेपर कुठे टाकणार? तर बस मध्ये. कुठे टाकणार? बस कोणती होती? ब्लड. मग आता हे वेस्ट मटेरियल आहे की नाही रे? कार्बन डायऑक्साईडचा आपल्या शरीराला काही उपयोग आहे का? या पाण्याच्या वाफेचा, एक्सेस पाण्याची वाफ आहे जास्त वाली, तिचा आपल्या शरीराला उपयोग आहे का? नाही. मग एक्सेस ऑफ मटेरियल हे कुठे टाकलं गेलं रे? ब्लड मध्ये. कुठे टाकलं गेलं? ब्लड मध्ये टाकले. एक्सेस वेस्ट मटेरियल टाकलं. आता मला सांगा, जर ब्लड मध्ये वेस्ट मटेरियल जर टाकलं म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनची कमी झाली का? येस. आता ऑक्सिजन आहे का त्या ब्लड मध्ये? नाही. सो ब्लडचा कलर काय झालाय? चेंज. आणि तो कसा दिसतोय मग? ब्ल्यू. ब्ल्यू कलर इंडिकेट्स दॅट. आता ऍक्च्युअली ब्ल्यू कलर होतो का? नाही. आपल्याला शो करायचंय ते की ब्ल्यू कलर काय इंडिकेट करतं की ते इम्प्युअर ब्लड आहे. काय? इम्प्युअर. हा. आणि इम्प्युअरचा अर्थ काय होतो? इम्प्युअरचा अर्थ काय होतो? लेस कंटेंट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन कमी आहे त्याच्यामध्ये. काय? हा. इम्प्युअर याचा अर्थ काय? ऑक्सिजन कमी. आणि प्युअरचा अर्थ काय? ऑक्सिजनची लेवल जास्त. ठीक आहे. सो असं कमी ऑक्सिजन असलेलं आलं. याच्यामध्ये काय रे सर? याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे. आता ही जेव्हा अल्व्हिओलाई जवळ ही कॅपिलरी येते, आली का? कुठून आली ही? सेल मधनं आली आहे. सेल मधलं सगळी इम्प्युरिटी घेऊन आली आहे. बरोबर. आता जेव्हा अल्व्हिओलाई जवळ येतं तेव्हा काय होतं की इथे एक डिफ्युजन नावाची प्रक्रिया होते. कोणती? ओके. आपण हे रफ करू, कलर चेंज करू. ही प्रक्रिया हिला काय म्हणतात? डिफ्युजन. ओके. काय म्हणतात? जर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अशी इमेज असेल, आहे अल्व्हिओलायच्या इथे, तर असं फिगर काढून तुम्ही दाखवा की काय डिफ्युजन प्रक्रिया होते. डिफ्युजन म्हणजे काय केलं जातं की याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे, इथे जो कार्बन डायऑक्साईड आहे, काय काय आहे रे ह्या ब्लड मध्ये? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर. हे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर काय केलं जातं? अल्व्हिओलाई मध्ये काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं. बघा टाकलं का? आउट केलंय का? आउट म्हणजे टाकलंय का? जो ब्लड मधला होता कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर वेपर सुद्धा काय केलं जातं? या अल्व्हिओलाई मध्ये टाकलं जातं. ठीक आहे. ट्रान्सफर केलं आणि दिस ट्रान्सफर प्रोसेस इज नोन ॲज डिफ्युजन. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? डिफ्युजन. मग फक्त कार्बन डायऑक्साईड टाकण्याला डिफ्युजन म्हणतात का? नाही. मग आता कार्बन डायऑक्साईड टाकला, मग तसा ऑक्सिजन पण घेतलाय आपण. आलाय ऑक्सिजन.
ओके, हा ऑक्सिजन काय केला जातो, जो ऑक्सिजन इथे आलेला आहे, अरे काळा नसतो ऑक्सिजन, हा ऑक्सिजन कशामध्ये टाकला जातो रे, ब्लड मध्ये टाकला जातो. हा ऑक्सिजन कुठे टाकला जातो, ब्लड मध्ये टाकला जातो. मला एक प्रश्न पडला आहे की ब्लडला रेड कलर का असतो. बरोबर, काय, कारण त्याच्यामध्ये काय असतं, हिमोग्लोबिन असतं. काय असतं सर, हिमोग्लोबिनचा फॉर्म्युला माहितीये का तुम्हाला, तर हा हिमोग्लोबिनचा फॉर्म्युला, हा काय हिमोग्लोबिनचा फॉर्म्युला आहे. ओके, ब्लड मध्ये काय असतं, हिमोग्लोबिन, ब्लड मध्ये काय असतं, आणि एक हिमोग्लोबिन मध्ये किती आयरन असतं रे, तर 4 आयरनचे मॉलिक्युल्स असतात. किती असतात, आणि आयरनचं विशिष्ट प्रेम आहे ऑक्सिजनवर, आहे की नाही. आयरन म्हणजे कोण, लोखंड. बघता ना तुम्ही, बघा ते लोखंड ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, काय झालं रे, रस्ट पकडतं लगेच. कधी ब्लड टेस्ट केलंय का, असं चाटून बघितलंय, ब्लड चाटून बघा, लोखंडाची टेस्ट येते, आयरनची टेस्ट येते का, करून बघा एकदा. हा, म्हणून चाकू घ्यायचा आणि हात कापायचा, असं नाही करायचं हो. असं कधी तुम्ही इन केस असं काहीतरी कापताना असं हाताला कट झालं तर लगेच आपण असं तोंडात घेतो ना. ओके, जस्ट लाईक दॅट. ठीक आहे, समजलं तुम्हाला, ही कन्सेप्ट कळली. आय थिंक हे कळलं तुम्हाला की ब्लड मध्ये काय असतं, आयरन असतं, आणि आयरनचे विशिष्ट प्रेम असतं कोणावर, ऑक्सिजनवर. ओके, मग हे जे हिमोग्लोबिन आहे हे जे हिमोग्लोबिन आहे हे कोणाला कंडक्ट करून घेऊन जातं, ऑक्सिजन. कोणाला सोबत घेऊन जातं, म्हणजे असं समजा ब्लड ब्लड ही एक बस आहे, हिमोग्लोबिन त्याच्यामधली सीट आहे, ऑक्सिजन त्या सीटवर जाऊन बसला, आणि ती बस आता तुम्हाला घेऊन जाणार कुठे, अगेन सेलकडे. परत कुठे घेऊन जाणार, सेलकडे. हा आला ऑक्सिजन, तुम्ही जे जेवलात ते ग्लुकोज पण घेऊन आलंय हे ब्लड. परत सेल्युलर रेस्पिरेशन होणार, काय होणार, सेल्युलर रेस्पिरेशन, आणि त्याच्यामध्ये काय तयार होणार, एटीपी म्हणजे ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. किती मॉलिक्यूल, 38 मॉलिक्युल्स. म्हणजे काय तयार होणार, एनर्जी. ओके, सो त्या एनर्जीसाठी महत्वाचा कॉन्स्टिट्युएंट आहे ऑक्सिजन. विदाउट ऑक्सिजन शिवाय ही रिएक्शन होत. सो ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट, आणि तो ऑक्सिजन आपण कोणत्या प्रोसेसने देतो, रेस्पिरेशन. कोणत्या प्रोसेसने, कळलं तुम्हाला. सो ऑक्सिजन हा सेल पर्यंत घेऊन जाण्याचं काम आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस हे प्रमुख काम कोणाचं आहे, लंग्स आहे. लंग्स मध्ये असलेल्या अल्व्हिओलायमध्ये ही डिफ्युजन नावाची प्रक्रिया होते. कोणती प्रक्रिया होते, समजतंय, ऑल ऑफ यू गेट इट. काय झालंय ऍक्च्युअली, सिनारिओ काय आहे ते कळलं तुम्हाला. ओके, परत एकदा क्विक रिव्हिजन करू. ऑक्सिजन घेतला, नोज, त्याच्यानंतर नोझल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स, विंडपाईप, ब्रॉन्की, ब्रॉन्क्युअना, ब्रॉन्क्युओलस, ब्रॉन्क्युओलस मधनं आलो अल्व्हिओलाइज मध्ये ऑक्सिजन आला. त्याचबरोबर इम्प्युअर ब्लड पण आलं, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं डिफ्युजन झालं कशामध्ये, अल्व्हिओलाय मध्ये टाकलं. सिमिलर त्याच वेळेस काय झालं, ऑक्सिजन कशामध्ये ऍड झालं, ब्लड मध्ये. ब्लड मध्ये आहे हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन सोबत आहे आयरन. आयरन कोणाबरोबर रिॲक्ट होतो, ऑक्सिजनमुळे. आणि या हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन म्हणजे हा Hb4O2 हा जो आहे, याच्यामुळे ब्लडला कोणता कलर येतो, रेड कलर. याच्यामुळे ब्लडला कोणता कलर येतो, रेड कलर. कळलं, रेड कलर का असतो ब्लडचा. कोणी जर प्रश्न विचारला की ब्लू कलर का नसतो, पिंक कलर का नसतो, ब्लॅक कलर का नसतो, तर तो याच्यामुळे नसतो, कारण हिमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाल्यावर कोणता कलर तयार होतो, रेड. आणि म्हणून ब्लडला रेडच कलर असतो. ब्लॅक येत नाही, ब्ल्यू येत नाही, पिंक येत नाही, ऑरेंज येत नाही, अजून व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला जे आवडले ते कलर घ्या. इमॅजिन करा, जर कलर वेगवेगळे असते तर ब्लडचे, मग तुझा कलर कोणता आहे, रेड आहे का, हा, मग तुझं ब्लड मला चालेल. तुझा पिंक कलर आहे, काही कामाचा नाही. तुझा ब्लॅक आहे, खराब रक्त आहे तुझं. समजलं, ओके, अंडरस्टूड. समजलं का हा सगळा खेळ. हो, अशा पद्धतीने काय होतं, डिफ्युजन
कार्बन डायऑक्साईड, हा मग ठीक आहे. एक महत्वाचं आणखी सांगायचं राहिलं, हा कार्बन डायऑक्साईड आता इथे जमा केला ना, अशा किती अल्व्हिओलाइज आहेत आपल्या बॉडीमध्ये? तर 48,480,000,000 एवढ्या अल्व्हिओलाइज आहेत. मग प्रत्येक छोटूशे कार्बन डायऑक्साईड तयार झाले असेल का प्रत्येक अल्व्हिओलाय मधनं? तो अल्व्हिओलाय मधनं कुठे जाणार आहे? ब्रॉन्किओलस. ब्रॉन्किओलस मध्ये कुठून जाणार? ब्रॉन्की मधनं कुठे जाणार? ट्रॅकिया मधनं लॅरिंग्स कडनं फॅरिंग्स कडनं नोझल कॅव्हिटी, नोज. आणि आपण आता परत हे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर बाहेर फेकून देणार. फेकला, संपला. समजलं सगळ्यांना? ऍज दॅट सिंपल. किती सोपं आहे, काय अवघड आहे? ठीक आहे. आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा खेळ, आणि तो राहिला डायफ्रॅगम किंवा डायफ्राम. सगळ्यात महत्वाचा का? हा भाऊ नसता तर कदाचित हे सगळं जो खेळ चाललाय आता, हा खेळच झाला नसता. ठीक आहे. डायफ्रॅम काय आहे? सर, डायफ्रॅम इज अ मस्क्युलर ऑर्गन. एक मस्क्युलर ऑर्गन आहे. ठीक आहे. विच इज इलॅस्टिक इन नेचर. तो पण इलॅस्टिक आहे. आता काय होतं की डायफ्राम हा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतो. कॉन्ट्रॅक्ट होतो बघा, कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणजे ताणला जाणे, खेचला जाणे. हा खेचला गेला असा इन डाऊनवर्ड डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शन मध्ये रे? हा. आता मला सांगा, जर याला खाली खेचला तर हे पूर्ण स्ट्रेच होईल का आपलं? बघा, जेव्हा आपण श्वास घेतो स्ट्रेच होते का? म्हणजे आपला डायफ्राम कुठे जातो? खाली जातो. खाली गेल्यामुळे काय होतं की आतमध्ये हवा मोकळी होते, लंग्स मध्ये जागा निर्माण होते, व्हॉल्यूम तयार होतं. यस ऑर नो? काय तयार होतं? व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे काय होतं? प्रेशर रिड्यूस होतो. प्रेशर काय होतो? कमी होतो. आता उदाहरणार्थ बघा, ही एक पाण्याची टाकी आणि इथे एक पाण्याची टाकी, आणि इथून पाणी येईल का रे? या टाकीमधनं पाणी इकडे येईल का? 1 नंबरच्या टँक मधून पाणी 2 नंबरच्या टँक मध्ये येईल का? पाणी आहे टँक मध्ये, असं समजू नका पाणी नाहीये सर मग कसं पाणी येईल. पाणी आहे, येईल पाणी. याच्यावरनं काय शिकले तुम्ही? वॉटर इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू द लो प्रेशर. ओके. बॉडी ऍट हायर लेवल कडनं बॉडी ऍट लोअर लेवल कडे फ्लो होत असतो. गॅसचं पण तसंच आहे सिमिलरली. आता बघा, तुम्ही जेव्हा श्वास घेतात, तुमचा डायफ्राम खाली गेला, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये हवा, तुमची जागा शिल्लक झाली, जागा मोकळी झाली. इमॅजिन करा ना, आता डायफ्राम इथे, हा जर खाली गेला तर एवढी जागा रिकामी होईल. म्हणजे तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? इन्क्रीज. वाढला, व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर काय होईल रे? कमी होईल ना. मग बघा, बाहेर ऍटमॉस्फिअरचा प्रेशर किती आहे? 760 mm ऑफ Hg हवेचा प्रेशर आहे बाहेर, आणि आपल्या बॉडीमध्ये किती प्रेशर आहे? 757. म्हणजे कमी प्रेशर आहे का? येस. मग इथे जास्त प्रेशर आहे, मग जास्त प्रेशर कडनं हवा कुठे येईल रे? लो प्रेशर कडे येईल की नाही? म्हणून हवा मग आतमध्ये येते. कशामुळे? डायफ्रॅम खाली गेला, व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम वाढल्यामुळे प्रेशर कमी झाला, आतमधला प्रेशर कमी झाला, म्हणून बाहेरच्या प्रेशर कडनं हवा आतमध्ये आली. आता उलटी प्रक्रिया इथे होते. डायफ्राम वरती गेला म्हणजे जागा कमी झाली का? जागा कमी झाली म्हणजे व्हॉल्यूम काय झालं रे? सर, व्हॉल्यूम डिक्रीज झाला. व्हॉल्यूम कमी म्हणजे प्रेशर काय होईल? आता व्हॉल्यूम आणि प्रेशरची एक कन्सेप्ट आपण इथे पहिले शिकून घेऊ. आता हा एवढा व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम म्हणजे जागा, एवढी जागा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मी काय करतो, आता तुम्ही 10 माणसं आहेत समजा, 10 स्टुडंट्स आहेत किंवा 20 स्टुडंट आहेत, आणि मी काय करतो याच्यामध्ये आणखी 30 स्टुडंट भरतो, 40 स्टुडंट भरतो. म्हणजे काय होईल रे? व्हॉल्यूम कमी, प्रेशर वाढेल का कमी होईल? वाढेल. बरोबर, सिमिलर कन्सेप्ट आहे. मग व्हॉल्यूम जर कमी झालं तर प्रेशर काय होईल?
वाढतो, मग याचं व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर वाढला. प्रेशर किती झाला बघा, 763. आणि बाहेर किती प्रेशर आहे, 760. म्हणजे प्रेशर कुठे जास्त आहे, लंग्स मध्ये. मग जास्त प्रेशर कडनं हवा कुठे जाईल, लो प्रेशर कडे जाईल. हाय प्रेशर कडनं कुठे जाईल, लो. म्हणजेच काय झालं, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर बाहेर पडले. कळलं. तो ही जी सगळी रिस्पिरेशनची प्रोसेस होते ही कोणामुळे होते, या डायफ्रॅममुळे. समजलं का तुम्हाला ही. ओके. सो हे सगळं इथे एक्सप्लेन केलेलं आहे त्याच भाषेमध्ये. इथे बघा एक प्रश्न विचारलेला आहे बघा, इथे तुम्हाला ते व्यवस्थित कळेल. दिसतंय तुम्हाला बघा, हा भाऊ खाली गेला, डायफ्रॅम खाली गेला तर बाहेरून हवा आतमध्ये येते. डायफ्रॅम वर गेला तर आतली हवा बाहेर जाते. समजतंय तुम्हाला. सो ह्या सगळ्याचा रोल आहे. सो प्रश्न तुम्हाला विचारला जातो, खूप IMP प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो हा प्रश्न. सो हा क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेला आहे. काय क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन विथ रिझन अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ द डायफ्रॅम ऑकर्स कॉन्झिक्युटिव्हली. ओके. अपवर्ड आणि डाऊनवर्ड मुवमेंट का होते किंवा झाली तर ती का महत्वाची आहे. सो का महत्वाची आहे बघा, बाय स्टेप आपण आन्सर दिलेले. पहिली स्टेप काय, ड्युरिंग इनहेलेशन. इनहेलेशन मध्ये काय होतं, डायफ्रॅम डाऊनवर्ड डायरेक्शनला जातो, म्हणजे डायफ्रॅम काय होतो रे, कॉन्ट्रॅक्ट होतो. बघा डायफ्रॅम काय होतो, कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतो, डाऊनवर्डला जातो. डाऊनवर्डला गेल्यामुळे काय होतं, इन्क्रीज द व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम जर वाढला तर प्रेशर काय होतो, डिक्रीज होतो. बरोबर. बघा, आणि प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो. काय क्रिएट होतो, प्रेशर डिफरन्स क्रिएट झाला ना. बाहेर किती प्रेशर होता, 760 आणि तोच आतमध्ये किती होता, मग डिफरन्स क्रिएट झाला. मग हाय प्रेशर कडनं हवा कुठे जाईल, लो प्रेशर कडे. तो प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो. चौथी गोष्ट काय लिहिणार, ड्युरिंग एक्सहेलेशन मध्ये काय होतं, डायफ्रॅम रिलॅक्स होतो. रिलॅक्स होतो म्हणजे कुठे जातो, अपवर्ड डायरेक्शनला. आणि मूव्ह अपवर्ड, अपवर्ड गेला, पुशिंग एअर आउट. आणि तो काय करतो, एअर पुश करतो. पुश केल्यामुळे एअर काय होईल, बाहेर जाईल. कळलं. आणि म्हणून तुमचं डायफ्रॅम इम्पॉर्टंट आहे इनहेलेशन आणि एक्सहेलेशनच्या प्रोसेसमध्ये. समजतंय. सो हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बऱ्याच एक्झाम्स मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे अगोदर सुद्धा. सो या वर्षी सुद्धा येण्याचे चान्सेस आहे. ऑलरेडी दिलेला आहे. हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला घरी जाऊन, त्याच्यासाठीच हे सगळं चाललंय आपलं. तो जायचं, व्हिडिओ पॉज करायचा, व्हिडिओ पॉज करा, आन्सर लिहा. कळलं तुम्हाला, हे सगळं कळलंय तुम्हाला मग आता. ओके. हा फिल इन द ब्लँक्स वाला क्वेश्चन सांगा. डॉट डॉट. हा एक महत्वाचं सांगायचं राहिलं. सो ह्याची पोझिशन, डायफ्रॅमची पोझिशन काय, पोझिशन ऑफ डायफ्रॅम हा मध्ये सेंटरला आहे. काय बघा, सेंटरला आहे. कोणाच्या सेंटरमध्ये, वरती काय आहे रे, थोरॅसिक कॅव्हिटी वरती काय आहे, आणि इथे खाली मग पोटाचा भाग आहे, त्याला काय म्हणतात, ऍब्डोमिनल कॅव्हिटी. अब्डोमिनल कॅव्हिटी. सो थोरॅसिक कॅव्हिटी आणि अब्डोमिनल कॅव्हिटी यांच्यामध्ये ही लेअर आहे, त्याला काय म्हणतो आपण, डायफ्रॅम असं म्हणतो. ओके. सो डॉट डॉट इज प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक अँड अब्डोमिनल कॅव्हिटी. सो आन्सर काय येईल याचं, समजतंय सगळ्यांना. ओके. फाइंड ऑड मीन आउट, हे टेक्स्टबुकच्या खाली दिलेले क्वेश्चन्स आहेत, ते घेतलेत मी आता. ओके. बघा, ट्रॅकिया, अल्व्हिओलाई, डायफ्रॅम, कॅपिलरीज. कशाचा कोण ऑड मीन आउट आहे, वेगळं काय दिसतंय तुम्हाला, कॅपिलरीज. व्हेरी गुड. कारण कॅपिलरी हा रेस्पिरेशनचा पार्ट नाहीये, रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट नाहीये, तो सर्क्युलेटरी सिस्टीमचा पार्ट आहे. ओके. पुन्हा एकदा सांगतो, फायनल सांगतो आता, की रेस्पिरेशन सिस्टीम मध्ये आपण काय काय शिकलो किंवा कोणकोणते ऑर्गन्स इम्पॉर्टंट आहेत, आणि मग आपण वाइंड अप करणार आहोत या ठिकाणी. ओके. आपण काय करणार आहोत, वाइंड अप. ओके. सो फायनली तुम्हाला मी सांगतो काय, की बघा, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण ऑर्गन्स विचारतील तुम्हाला, तर ऑर्गन सांगता यायला पाहिजे. नोज, नोझल कॅव्हिटी, फॅरिंग, लॅरिंग, विंड पाईप, त्यालाच ट्रॅकिया म्हणतात. बायफर्गेट झाला तर ब्रॉन्की,
ब्रॉन्की फर्दरली डिवाइड झाल्यावर ब्रॉन्किओलस आणि मग छोटू छोटूसे सॅक लाईक स्ट्रक्चर, त्याला काय म्हणतो आपण? अल्विओलाय. आणि अल्विओलाय इज द फायनल. अल्विओलाय नंतर काय नाहीये, त्याला ज्या कॅपिलरीज लागल्या त्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा पार्ट आहे. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि डायफ्रॅम. ओके, डायफ्रॅम सुद्धा, लंग्स पण येतो हा त्याच्यामध्ये. म्हणजे हे जे सगळा जो भाग आहे हा लंग्स मध्ये, या सगळ्यांपासून काय तयार होतंय? लंग्स तयार होतात. म्हणजे ब्रॉन्की, ब्रॉन्किओलस आणि अल्विओलाय या सगळ्यांचं कलेक्टिव्हली काय तयार होतं? लंग्स तयार होतं. ओके, आय होप हा सगळा भाग तुम्हाला व्यवस्थित कळलेला असेल. मेहनत करा, थोडीशी अभ्यास करा, खूप जास्त अभ्यास करा. अभ्यासाचं फळ चांगलंच मिळणार आहे तुम्हाला. हा सगळा प्रयास जो चाललाय हा तुमच्यासाठी, की तुम्ही मल्टिपल टाइम्स हे बघू शकाल. तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तेवढा त्याचा फायदा तुमच्या रिझल्टमध्ये तुम्हाला आउटपुट मिळाला पाहिजे. तसंच बाकीचे पण मग आता माझे आपले जे आपण अल्टिमेटली युट्यूबशी जोडले जातोय, तर युट्यूबमध्ये जे फ्रेंड्स असतील त्यांनी पण हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलायला नको पण करून टाका सबस्क्राईब. ओके, सो थँक यू. हॅव अ ग्रेट डे.